नमस्कार. आज पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सर्वांचं मी स्वागत करते. पशुसंवर्धन मंत्री म्हणून आज एक अत्यंत महत्त्वाचा सुंदर असा निर्णय आम्ही घेतलेला आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय देखील आहे. पशुसंवर्धन विभागाच्या क्लास 1 अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने ट्रान्सफर्स आम्ही करत आहोत. यामध्ये आज या पत्रकार परिषदेला माझे सेक्रेटरी रामास्वामीजी आणि देवरेजी कमिशनर उपस्थित आहेत. या बदलीच्या मागे कारण असं होतं की वर्षानुवर्ष ज्यांची पत असते, ऐपत असते, जे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या पर्यंत पोचू शकतात, असे केवळ काही 10-20% लोक आहेत ज्यांच्या बदल्या त्यांना हव्या त्या ठिकाणी होत असतात. आणि जवळपास बाकी लोक हे जे त्यांच्या पदरी पडलं, पवित्र झालं, असे जे ठिकाण मिळेल ते काम करतात. एक मनोबल आपल्या डिपार्टमेंटचं वाढवलं पाहिजे. संपूर्ण डिपार्टमेंटच्या लोकांनी आनंदाने काम केलं पाहिजे. त्यामुळे समुपदेशनाने आपण बदली करण्याचा निर्णय घेतला. गेले काही दिवस आम्ही या निर्णयावर खूप विचार मंथन केलं, कारण आत्तापर्यंत माझा ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा जो निर्णय आहे तो पण खूप ॲप्रिशिएट झाला. अनेक लोकांना तो निर्णय आवडला नाही. ते लोक कोर्टात गेले, पण कोर्टाने त्या निर्णयाच्या बाजूनी आमच्या सक्षमपणे उभे राहिले. तेव्हाही माझे सचिव होते असीम गुप्ता, आणि आम्ही तेव्हा खूप चांगल्या लोकांच्या चांगल्या ठिकाणी जायला यावं यासाठी आम्ही लढलो. आणि एक ट्रान्सपरन्सी यावी बदली प्रक्रियेमध्ये, आणि अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी त्यांचं मानसिक असं बळ उत्पन्न व्हावं याच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतला, आणि खूप अप्रिशिएट झाला. आज बरेच अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी आत्ताच बघितलं, एक छोटं बाळ घेऊन एक अधिकारी आलेली आहे. कोणी प्रेग्नेंट आहे, कोणाची डिलिव्हरी झाली, कोणाचे आईवडील सिरियस आहेत, कोणाचे अनेक इश्यू आहेत, आणि त्या लोकांची पोच नाही आहे. अशाही लोकांना आज इथे आम्ही बोलवले. जवळपास 550च्या आसपास या बदल्या होत आहेत. प्रशासकीय बदल्या आहेत या सर्वार्थाने. यामध्ये एक GR शासनाचा आहे, जो आहेच आहे, पाळणं अपेक्षित आहे. त्यामध्ये जे दिव्यांग आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे जे असक्षम मुलांचे, ज्यांच्या मुलांमध्ये कुठलं ग्रंथ असेल, कोणी मतिमंद असेल, गतिमंद असेल, अशा मुलांच्या पालकांना दुसरं प्राधान्य त्याच्याबरोबरीने दिलं जातं. दुर्धर आजाराने जे ग्रस्त आहेत स्वतः अधिकारी, त्यांना प्राधान्य दिलं जातं, कारण त्यांना इलाज घ्यावं अशा स्टेशनपाशी ते असावे ह्याच्यासाठी. त्याच्याबरोबर विधवा आणि परित्यक्त्या असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिलं जातं. पती आणि पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिलं जातं. आणि जे आईवडील, ज्यांचे आईवडील किंवा सासू सासरे दुर्गम आधाराने, अत्यंत दुर्धर आजाराने ग्रसित आहेत, त्यांना प्राधान्य दिलं जातं. आणि त्याचबरोबर ज्यांनी अवघड क्षेत्रामध्ये वगैरे काम केलं आहे त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही सन्मान देतो. तर एक खूप चांगला निर्णय झाला आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही त्या काम करू शकतो. बऱ्याच अधिकाऱ्यांनी चॉईसनी अति दुर्गम भागामध्ये पोस्टिंग मागितली, आदिवासी क्षेत्रामध्ये पोस्टिंग मागितली, आणि खूप चांगलं वातावरण झालं. प्रचंड मनोबल वाढलेलं आहे अधिकाऱ्यांचं, आणि खूप चांगलं काम या माध्यमातून होईल असं मला वाटतं. लवकरच एखादी स्कीम आम्ही ज्याच्यावर काम करतोय ती आम्ही घोषित करू. त्या स्कीममध्ये माझी इच्छा आहे की पशुसंवर्धन विभाग हा बघितला तर लोकांना कळत नाही की नेमकं या विभागामध्ये काय आहे बाहेरच्या माणसाला. पण हा विभाग हा प्रचंड मोठा उद्योजकांचा विभाग आहे. पूर्ण डेअरी याच्या अंडर येतं, पूर्ण फिशरी याच्या अंडर येतं, पूर्ण पोल्ट्री याच्या अंडर येतं, गोटरी याच्या अंडर येतं, वराहपालन येतं. त्यामुळे हा एक उद्योजकांचा विभाग आहे. आणि ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योजक निर्माण करण्याची क्षमता या विभागात आहे. हे ओळखल्याने मी एक ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी स्कीम लॉन्च करण्यासाठी आता माझे ऑफकोर्स ती फाईल अनेक डिपार्टमेंटमध्ये जाईल, त्याच्यावर विचार मंथन होईल, कॅबिनेटमध्ये येईल, मुख्यमंत्र्यांची परवानगी होईल. मुख्यमंत्र्यांची माझी ओरल चर्चा झालेली आहे. त्यांना ती स्कीमची संकल्पना मी सांगितली आहे, त्यांनी त्याचं स्वागतच केलं आहे. लेखी आम्ही सबमिट करू, आणि ती पण स्कीम लवकरच आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत. तर पशुसंवर्धन विभाग हा ग्रामीण भागाशी निगडीत असला तरी शहराशी पण खूप मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. तो शहरांना प्रोव्हाइड करतो, राज्याला प्रोव्हाइड करतो, देशाला प्रोव्हाइड करतो, आणि काही क्षेत्रात तर देशाच्या बाहेर देखील प्रोव्हाइड करतो. तर एक अत्यंत ज्याच्यामध्ये सबस्टन्स आहे आणि ज्याच्यामध्ये फ्युचर आहे असा विभाग आहे, आणि त्याबद्दल आम्ही असं काम करत आहोत. तर आज या गोष्टी आपल्या समोर नमूद करण्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे.
जरूरच या निर्णयाचं स्वागत सर्वत्र होतच आहे, मीडियाकडूनही होईल अशी माझी अपेक्षा आहे. काही समुद्देशानं तुम्ही याच्या बदल्या